होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाऊ देणार इराणचा मोठा निर्णय। भारत इराणचा जिवलग मित्र असल्याचंही केलं नमूद। अमेरिकेच्या हवाई दलाचं KC-135 विमान इराकमध्ये कोसळलं। अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू। इराणचे सर्वोच्च नवे नेते मोज्तबा खामेनेई हे जखमी। मोज्तबा यांचा चेहरा विद्रूप झाला, अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांचा दावा। इराणमध्ये कुड्स डे रॅलीच्या दरम्यान भीषण स्फोट। इराणमध्ये रॅली सुरू असताना इस्रायलचा हवाई हल्ला। हल्ल्यामध्ये 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। केंद्र सरकारकडून हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा। हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी सिलेंडरचा 20% कोटा निश्चित। वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय। गॅस मिळत नसल्यानं पुण्यामध्ये कोळशाच्या मागणीमध्ये मोठी वाढ। कोळशाची मागणी वाढल्यानं दरही वाढले। कोळशाचे भाव प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी वाढले। बुलढाण्यामध्ये चक्क गॅस सिलेंडर गेलं चोरीला। TB हॉस्पिटलमधील कॅन्टीनमधून गॅसची चोरी। भरलेला गॅस सिलेंडरसह इतर साहित्यही गायब। गॅसच्या तुटवड्यामुळे गैरप्रकार वाढले। मुंबईत ब्लॅकनं गॅस सिलेंडरची विक्री, तर पिंपरी चिंचवड आणि जालन्यामध्ये गॅस साठा जप्त। गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची योजना संकटामध्ये। पालिकेच्या 5.4 लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ। स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ। घरगुती LPGसाठी आधार e-KYC करणं अनिवार्य। सर्व घरगुती LPG ग्राहकांना e-KYC करण्याच्या सूचना। प्रक्रिया पूर्णपणे मोफत, घर बसल्या करता येणार। नांदेडच्या हजूर साहेब गुरुद्वारामध्ये लंगर सेवा सुरूच राहणार। स्वयंपाकाकरता पर्यायी साधनांचा आधीपासूनच वापर। गुरुद्वारामध्ये दररोज 20,000 भाविक घेतात प्रसादाचा लाभ। गॅस तुटवड्याचा फटका रेल्वे IRCTCच्या कॅन्टीनला सुद्धा। रेल्वे IRCTCचं कॅन्टीन 3 दिवसांपासून आहे बंद।